बघा, एका गावची लोकसंख्या 12,000 आहे, ती दरवर्षी 10% वाढते, तर त्या गावची 3 वर्षानंतरची लोकसंख्या किती असा प्रश्न सोडवण्यासाठी चक्रवाढ व्याज ज्या पद्धतीनं आम्ही काढतो त्या सूत्राचा अवलंब करा. जसं की ए बराबर पी कंसामध्ये 1 अधिक आर छेदस्थानी 100 आणि कंसाचा घात n हे सूत्र आहे या प्रश्नाला सोडवण्यासाठी. आज लोकसंख्या 12,000 आहे, म्हणजे सूत्रातील पी याचा अर्थ 12,000. सूत्रामध्ये ह्या किमती मांडून उत्तराप्रत पावलं टाका. आर म्हणजे वाढीचा दर किती आहे, दरवर्षी लोकसंख्या 10% वाढते. लक्ष द्या, वाटल्यास सूत्र इथं पुन्हा मांडा सर. ए बराबर पी 1 अधिक आर छेदस्थानी 100 आणि इथं n म्हणजे काय, तर नंबर ऑफ इयर्स, 3 वर्षानंतरची संख्या विचारली, म्हणजे हे 3 वर्ष. n म्हणजे आम्ही चक्रवाढ व्याज प्रकरणावरील उदाहरणं सोडवत असताना n ला मुदत असं म्हणतो. आता ए काढायचा, पी म्हणजे 12,000 आजची लोकसंख्या, याच्यासोबत हे पद गुणिले आहेत लेकरांनो, लक्ष द्या. म्हणजे काय, शेवटच्या स्टेप मध्ये हे चिन्ह घेऊ. 1 अधिक लोकसंख्या वाढीचा दर कसा आहे, दरवर्षी 10%, छेदस्थानी 100 आणि 3 वर्षानंतरची लोकसंख्या त्या गावची विचारली म्हणून घात 3. अशा पद्धतीची ही मांडणी. हे ए बराबर 12,000 कंसामध्ये हा जर भाग दिला, 10 1 10 10 10 100 होतात, म्हणजे 1 अधिक 1/10 कंसाचा घात 3. ए बराबर 12,000 कंसामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, अधिक असेल अंश मिळवणे, वजा असेल अंश वजा करणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे. हे काही गणितीय गुणधर्म, म्हणजे 10 1 10 आणि 11/10 अशा पद्धतीची ही गोळाबेरीज लेकरांनो. ए बराबर 12,000 11/10चा घन, याचा अर्थ 11चाही घन आणि छेदस्थानी असलेल्या 10चाही घन. आता हे पद परस्परांना गुणिला 12,000 सोबत, म्हणजे 1331 छेदस्थानी 1000. या 3 शून्यासाठी हे 3 शून्य घालवा. ए बराबर काय सर, तर 12,000, सॉरी हे 3 शून्य खलास झाले, माफ करा. म्हणजे इकडं उरलं काय, फक्त 12 सोबत गुणिला 1331. हा गुणाकार 12 1 12 2 झाला 1 12 3 36 आणि 1 37 7 हात झाले 3 12 1 12 12 3 36 आणि 3 39 परत 3 12 1 12 12 आणि 3 15,972. हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर लेकर. 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल, तर 15,972 हे विचारल्या प्रश्नाचं उत्तर. लोकसंख्येतील बहाड घट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला